मात्र सुरुवात सलामी जोडी दाखल झाली आहे. गेम ऑन, लेट्स प्ले. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट. बोथ टीम शो द गुड गेम. पहिला बॉल समोर केडी, फुलटॉस, फटका फसलाय. खेळाडू उपस्थित अमित डांगरे थोडेसे उशिराने पोहोचले, त्याने अखेर एक चिकी सिंगल बीत आहे. करण भगवान धुळे बदलापूरचा बंडर बॉय पहिल्या बरोबर ती आक्रमण करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला होता आणि अखेर कॅच ड्रॉप. कानूर टीम मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रितेश. आपण या मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी पहिल्याच बरोबर मी म्हणेन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जवळपास फसला आणि अखेर मिडॉनचा खेळाडू पुढे सरकला, परंतु शॉर्ट मिड विकेटला मी म्हणेन जेल स्वीकारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर करण भगवान धुळेला इथे मात्र जीवनदान मिळतंय. या मॅचमध्ये स्टाकीगिरवरती रोहित धुळेला तुम्ही पाहताय. सुदर्शन जाधव बॉलिंग ट्रॅकवरती दाखल झालाय. राऊंड द विकेट हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस पुन्हा एकदा टर्न केलाय ऑन साईडला. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण नव्हता, त्याचा फायदा होईल. डीप मध्ये सरकार पोहोचले, परंतु त्यांच्या अबकाच्या बाहेर एकटा बघेत बॉल सीमा पार. रोहित मॅन प्रमाणे सुरुवात झाली आहे. चौकार. थँक्यू सो मच. हा चौकार आलाय. मानदबाचा किताब आपण देतोय. मी विनंती करेल मांडेकरांच्या शुभ असते आपण मानदबाज देऊ. बिगिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, गोलंदाज हसलाय आणि अखेर फलंदाज रुसलाय, त्याला मैदान सोडावं लागेल. चौकाराचं प्रत्युत्तर. फलंदाज बाद. समीरजी मेहर यांना विनंती करेल आपल्या शुभ असते आपण देतोय. मॅन ऑफ द मॅच यावं आपण. आपल्या शुभ असते मानदबाचा किताब आपण देवा. अनंत काका मेहर यांचा आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. आमचे किशोरजी मेहर यांचे पिताश्री आहेत. वेलकम. क्रिकेट या खेळावरती त्यांचं देखील विशेष प्रेम राहिले. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओव्हर नंबर 1चा खेळ प्रगतीपथावरती जरूर आपल्याला पार मिळतो आणि सुरुवात जशी धमाकेदार झाली. एक चौकार आल्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय मैदानावरती आणि अखेर तुम्ही पाहता या मॅचमध्ये विकेट मिळते पहिली, ते देखील रोहित धुळेला मैदान सोडावं लागलंय. त्यामुळे धक्का पहिला लागतोय. नवीन बॅटर मैदानावरती सर्वेश. सर्वेश धुळे मैदानावरती दाखल झालाय. सर्कल चांगला खेळतोय. या मॅचमध्ये कशा प्रकारचा तो खेळ दाखवेल हे देखील पाहावं लागेल, कारण टॉस जिंकत असताना राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. इनफिल्डच्या वर्ण खेचण्याचा प्रयत्न होता, त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय आणि अखेर बाल बचावले गेले. या संच्या मागे सिद्धेश राऊतला तुम्ही पाहताय. मास्टर माइंड खेळाडू आहे. त्याला माहिती आहे करण धुळेची विकेट जर मिळाली तर इथून संघ अडचणीत सापडेल. इथे देखील पुन्हा एकदा खरं तर हलक्या हाताने बॉलला ढकलण्याचा प्रयत्न होतोय. गॅप शोधण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन सर्वेश धुळेला तुम्ही पाहताय, परंतु अखेर पुन्हा एकदा डॉट बॉलची समाप्ती होत असताना सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. एक सिंगल करण धुळेने जरूर एकवटले, त्यानंतर एक चौकार आणि विकेट आल्यानंतर आता सलगचा हा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पार मिळेल. 5 बॉलचा खेळ संपला. टीमची टोटल 5 धावा. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, दुधारी अस्त्र चालवायचं होतं, नाही जमलं. अपील स्ट्रॉंग होती आणि अखेर शेवट देखील गोड केले, त्यामुळे पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या अंती टीमची टोटल फलकावरती तुम्हाला बार भीती. टीम जयरमान जोबिली जाऊन पोहोचलाय. फक्त आणि फक्त 5 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. राज क्रीडा मंडळ कुळगाव विरोधात जयरमान जोबिली या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. जोबिली संघ जेव्हा जेव्हा बदलापुराच्या बाहेर खेळत असतो अप्रतिम खेळ त्यांचा आपल्याला जरूर पार मिळतोय आणि आज देखील खरं तर बदलापूर ग्रामीण वेलफेअर क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी ते दाखल झाले. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करायचा निर्णय जसा आला पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त 5 धाबा आले. टायमर देखील ऑन आहे, याची आपण नोंद घ्यायची. 9:19 खरं तर पहिला चेंडू पडलाय, त्यामुळे आता 23 मिनिटं झालेत, त्यामुळे 4 मिनिटांमध्ये पहिलं षटक टाकलंय. कौतुक व्हायला सुदर्शन जाधवचं. चला सिद्धार्थ लवकरात लवकर आपण रेडी व्हा. सिद्धार्थ राऊंड द विकेट.
यावेळेला देखील पहिला बॉल अडबा बाट घेण्याचा प्रयत्न, लाईन खराब, पंच सांगतात वाईट बॉल. इष्टाच्या स्वरूपात एक धाव बहाल केली. टप्पा पडल्यानंतर मी म्हणेन भरदा वेगाने बॉल निघून चालाय, परंतु फिल्डिंग रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय. चॅलेंज केलंय पंचांना की हा चेंडू वाईड आहे, परंतु पाहिलं जाईल नक्की तिथे घडले काय. DRS ची मागणी केली आहे. टाइमर आपण स्टॉप करतोय. योगराज महाराज बुटेरे तिसरे पंच जोडले जातील. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान महाराष्ट्र पोलीस चंदू पाटील साहेब आणि देशमुख साहेब यांचं आगमन झालं. विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या साहेब आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं बळपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला बॉलर मध्ये आलाय, त्यामुळे डॉट बॉल, व्हाईट बॉल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी घोषित केला होता, त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा तुम्हाला पाल मिळेल. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर चंदू पाटील साहेब आणि देशमुख साहेबांचं आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. या पण क्रिकेट या खेळावरती नेहमीच विशेष प्रेम राहिलंय चंदू पाटील साहेब आणि देशमुख साहेबांचं, त्यामुळे या स्पर्धेमध्ये ते जोडले गेले. त्यांचे मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करतोय. वेलकम. वर तयार सिद्धार्थ, रौंद विकेट, बिगिट खेचला स्कोअर लेगला. वाराशी वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग डीप बॅकवर्ड स्कोर लेग सीमार शफार. हा धमाका षटकार. आज षटकार आलाय. मुख्य व्यासपीठावरती महाराष्ट्र पोलीस त्यांचं आगमन झालंय आणि त्यांचं स्वागत केलंय षटकारानं. म्हटलं जातं ना सण साजरा होतो गर्दीतला, कारण उभा असतो माणूस वर्दीतला. ज्यावेळेस खरं तर साहेब उभा असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं, त्यामुळे त्यांचंही कौतुक व्हायला हवं या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाल मिळाला आणि पहिला बॉल वाईड आल्यानंतर थोडासा दबाव होता बॉलर सिद्धार्थवरती आणि अखेर हा षटकार आलाय. बदलापूरचा वंडर बॉय खेळतोय मैदानावरती. करम भगवा धुळेच्या बॅटमधून हा धमाका तुम्हाला पाल मिळेल. षटकार आलाय, बरोबर तयार. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, पुन्हा एकदा बिग हिट. पहिल्या बॉलवरती ताकद, पुढच्या बॉलवरती नजाकत. बॉल जाईल लॉंग स्टॉप एंडला. दन 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 करत 2 क्षेत्ररक्षक पाठ मोरे, काही फायदा नाहीये. बॉल सीमा पार, चौकार. अप्रतिम सुरुवात मैदानावरती पार बेत्या. पहिल्या बॉलवरती जेल निसटला करण धुळेचा आणि त्यानंतर आक्रमक पवित्रतेने देखील घेतलं या मॅच मध्ये. जखमी बाग मैदानावरती डरकाळी फोडतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान तुम्ही पाहता या स्पर्धेचे शिल्पकार जनक आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून स्वप्नातून साकार झालेली भव्य दिव्य स्पर्धा रंगते. ते स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे साहेबांचं आगमन होते. मनपूर्वक स्वागत आहे आपलं या स्पर्धेच्या वतीनं. आपण आलात या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय खरं तर ही स्पर्धा तुम्हाला पार मिळेल 4 रात्रीमध्ये, ना स्वार्थासाठी ना पैशासाठी. ही स्पर्धा फक्त आणि फक्त क्रिकेटसाठी आणि त्यासोबत शिवसेना म्हटलं की शिस्त वचन सेवा नातं या 4 संगमाने भरलेली शिवसेना. त्याच शिवसेनेचे आपण पाहतोय खरं तर नेहमीच काळ्या रात्री देखील जो व्यक्तिमत्व समाजसेवा इज ईश्वर सेवा या ब्रीदवाक्यावरती चालतोय. आणि साधारण आपण पाहिलं असेल अमोलजी सोनावणे साहेब म्हटलं की 90% समाजसेवा आणि 10% राजकारण करणारा व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय. ते अमोलजी सोनावणे साहेब आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. अजून एक षटकार, अजून एक षटकार. या मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय मान्यवरांची गर्दी झाली आणि अखेर त्यांचा सत्कार सोहळा आपल्याला पार मिळेल थोड्याच वेळामध्ये. बरोबर तयार, राऊंड द विकेट. खोदून काढलाय, गोपुडी सारखी बॅट फिरवली. बॉलर बॅट ड्रू करण्याचा प्रयत्न जरूर होता आणि अखेर तुम्ही पाहता इथे डॉट बॉलची समाप्ती होती. सुटकेचा बोकळा निश्वास आता सोडला असेल. या मॅचमध्ये 2 षटकार आले जरूर, एक चौकार जरूर आलाय. 3 बॉलमध्ये आपण पाहतोय 16 धावा खर्च केल्या गोलंदाज सिद्धार्थनं, परंतु आता 4थ्या बॉलवरती सुटकेचा मोकळा निश्वास त्यानं देखील सोडलाय, कारण डॉट बॉलची समाप्ती या मॅचमध्ये होती. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना इथे पाहावं लागेल घडलंय काय. टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र वळण घेत असताना सुसाट निघालाय जरूर, परंतु नक्की तिथे घडले काय हे चित्र तुमच्यापर्यंत पोहोचेल. पंच इशारा आमच्यापर्यंत करतील. DRS. चला पंचांनी खरं तर चेक करायला सांगितलं नक्की चेंडू गाडलाईनच्या बाहेर पडले की नाही. या गोष्टी साऱ्या आता चेक केल्या जातील आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचेल. 10 क्रिकेट लाईव्ह म्हटलं की दूध का दूध और पाणी का पाणी तुम्हाला जरूर पार मिळेल. नक्की तिथे घडले काय या साऱ्या गोष्टी आता चेक केल्या जातील.
कुणाल राजाराम म्हात्रे यांची 10 क्रिक लाईव्ह वाहिनी तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. त्यासोबत आमचे जवळचे मित्र धनराजी म्हात्रे हे देखील पाचचा आनंद घेतात. त्यांचे वेलकम. वडवलीचं टायगर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गाडलाईनच्या कदाचित हा चेंडू बाहेर पडला असावा. आणि त्यानंतर योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत जरूर पोहोचेल. 3 नामांकित पंच जरूर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पार मिळतील. प्रशांत सूर्यराव मॅन फ्रॉम कुळगाव मेनपंचाच्या भूमिकेत त्यांच्या साथीनं नो बॉल. गाडलाईनच्या बाहेर हा चेंडू होता, त्यामुळे पंचांनी घोषित केलाय नो बॉल. चर्चा करत होतो आपण पंचांबद्दल. डी के सर मॅन फ्रॉम इनगाव आणि त्यासोबत तिसरे पंच आमचे कल्याण ग्रामीणचे युगराज बुटेरे. काल विवेक गायकवाड जोवेली या स्पर्धेमध्ये जोडले गेले, त्यांचंही वेलकम. बरं तयार. राऊंड द विकेट दाखल होतोय सिद्धार्थ. फुल टॉस. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बारक्या पोहोचेल की मोठ्या पोहोचेल. डीप मध्ये तुम्ही पाहताय पोहोचलाय क्षेत्ररक्षक. बारक्या पोहोचलाय. बारक्या पाडाबेला तुम्ही पाहताय. अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे पाल बेल आणि अखेर बॉलला तुम फेक करतील. दरम्यान 2 धाबा एक पट जातील. 2 धाब्याच्या साथीने धावफलक टीमची टोटल स्कोरबोर्डवरती आता पुढे सरकत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 25 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय. खरं तर या स्पर्धेचे शिल्पकार अमोलजी रमेश सोनावडे साहेबांचं आगमन झाले. त्यांचे मनपूर्वक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं, कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा भरवली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका हा देखील फसलाय. बारक्या जज करतो आणि अखेर बारक्याने हा झेल टिपला आणि इथून बदलापूरचा बंडर बॉय करण धुळेला मैदान सोडावं लागेल. धक्का दुसरा टीम जोवेलीला. परत बाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. मान्यवर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आदरणीय चंदू पाटील साहेब, त्याचबरोबर देशमुख साहेब, ही मान्यवर मंडळी आपल्यासोबत या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आणि विशेष आपल्या अमोलदादा सोनावणे यांच्या प्रेमासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. आदरणीय चंदू पाटील साहेब यांचा शुभ सन्मान, मायेची शाल, प्रेमाचं पुष्प आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मानचिन्ह देऊन आपण करतो आहोत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार अमोलदादा सोनावणे यांच्या शुभहस्ते हा सन्मान. त्याचबरोबर आदरणीय देशमुख साहेब या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. देशमुख साहेबांचा सन्मान आपण करतो आहोत. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि या अनुषंगानं आलेल्या प्रत्येक अतिथीगणांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. किशोरदादा मेहर आणि त्याचबरोबर अमोलदादा सोनावणे यांच्या शुभहस्ते हा सन्मान या ठिकाणी पार पडला. मॅच ऑन. हे दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. मान्यवर समीर दादा मेहर, आपणास विनंती आहे आपण या. आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत या ठिकाणी व्यतीत करत आहेत. आपण या ठिकाणी आयोजकांच्या विनंतीस मान देऊन उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. मायेची भगवी शाल, प्रेमाचं पुष्प, त्याचबरोबर सन्मान चिन्ह मोमेंटो या ठिकाणी देऊन मान्यवरांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. वेळात वेळ काढून ही सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत.
मान्यवर प्रफुल्लदादा मेहर या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. दादांना विनंती आहे आपण या आपला शुभ सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. युवा उद्योजक प्रफुल्लदादा मेहर यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. प्रफुल्लदादा मेहर यांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार यशस्वी आयोजक अमोलदादा सोनावणे, किशोरदादा मेहर आणि आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पार पाडला जातोय. आपण आलात आणि मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आदरणीय राजेशजी मेहर या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा या आपला शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. राजेशजी मेहर यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. सर्व ऑनलाईन व्ह्युअरची आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करत आहोत. अतिथीगणांचा यथोचित मानसन्मान होणं हे सुद्धा आपलं आद्य कर्तव्य आहे. या अनुषंगानं पाहुण्यांचा सन्मान आपण करतो आहोत. त्याचबरोबर मान्यवर साहिलजी भालेराव साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आदरणीय साहिलजी भालेराव साहेबांना विनंती आहे आपण या मंचावरती आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. मंचावरती आदरणीय ललितदादा राणे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा या आपण आपला शुभ सन्मान आपण संपन्न करत आहोत. ललितदादा राणे या ठिकाणी पाटील साहेब आणि देशमुख साहेब आपली रजा घेत आहेत. आपण या ठिकाणी आवर्जून आलात. आपलं मनापासून पुनश्च एकदा हार्दिक स्वागत. त्याचबरोबर आर्यनदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. युवा उद्योजक ही सर्व मान्यवर मंडळी आवर्जून आपल्या सोबत या ठिकाणी आपला अमूल्य वेळ देत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. सुस्वागतम. वेलकम ऑल ऑफ यू. भगवा चषक 2026 मध्ये अमोलदादा सोनावणे त्याचबरोबर राहुल दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. मान्यवर नितेशदादा म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेशदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. भरलेला मंच ही खऱ्या अर्थानं आयोजकांची श्रीमंती असते. या अनुषंगाने आपण पाहता ही भरपूर मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर नितेशजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. मान्यवर अरुणदादा डांगरे दादांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. अरुणदादा डांगरे आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपणास विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे.
थँक्यू सो मच सोमनाथजी खाडे सर. येस सर, एक मिनिट. मान्यवर ऋषिकेश दादा उरसाले या ठिकाणी उपस्थित आहेत. करूयात दादा, या आपण. मान्यवरांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. मॅच चालू ठेवा. कुळगाव टीम थोडंसं स्पीडअप करा, कारण 20 मिनिटं तुमचे कंप्लीट झालेत, याची आपण नोंद घ्यायची आहे. विकीदादा वारिंगे, या आपण. आपला सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. ऋतिक भोईर, या आपण. सर्वांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. आयोजन समितीच्या वतीनं हा सन्मान या ठिकाणी पार पडतोय. एरंजड गावचा चित्ता म्हणून त्याला ओळखलं जातं. चला, ओर टू कॉम्बॉक्स, ज्या ठिकाणी अतिशय महत्वाची मॅच आपण पाहताय. एका बाजूनं जय हनुमान जोवेली आणि दुसऱ्या बाजूनं कोळगाव राजक्रीडा मंडळ कोळगाव. दोन्ही संघांच्या दरम्यान काटेकी टक्कर. ओर टू यू राहुल सर. थँक्यू सो मच. कारण अमोजी सोनावणे यांचा मित्रपरिवार मोठा आहे, त्यामुळे प्रत्येकाचा सन्मान हे ते बंधनकारक आहे. षटकार आल्यानंतर हा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. देखना स्ट्रोक माही मार रहा है, बॉल सीमा पार, चौकार. सो मच. विवेक गायकवाड मैदानावरती दाखल झाले. जवळ 7 ते 8 चेंडू संपन्न झाले, परंतु स्ट्राईक अद्याप मिळाला नाहीये. परंतु कॅश प्राईजचा बडीमार तुम्हाला पाहायला मिळेल. मग आमचे विघ्नेशजी धुळे, जे उत्कृष्ट कॅमेरामन ज्यांची ओळख आहे, आणि त्याच्या साथीने आमचे सुधीर रामशेठ धुळे यांच्याकडून विवेक गायकवाडचे सलग 3 बॉल 3 षटकारासाठी 3000, तर सलग 3 बॉल 3 चौकारासाठी 1500 रुपये देण्यात येतील. लाईन पाहावी लागेल आणि फायनली स्ट्राईक आता भीते विवेक गायकवाडला, आणि रिस्की सिंगल इथे कंप्लीट करत असताना महेंद्र धुळेला तुम्ही पाहताय. खरं तर धाव घेताना तो हसतोय, कारण त्याला माहिती आहे ही सिंगल इथे रिस्की आहे. नो बॉल 1+1 अशा 2 धाबा इथे मिळतील. गाडलाईनच्या बाहेर चेंडू होता, त्यानंतर आपण पाहतोय चेंडू थर्डमॅनला अडवला गेला आणि मोठा नो बॉल आहे. आता त्यामुळे तुम्ही पाहता आता धावफलक पुढे सरकतोय. 2 धाब्याच्या साथीनं टीमची टोटल स्कोरबोर्डवरती 46 46 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक वेगाने पुढे सरकत असताना स्ट्राईक मारली आहे विवेक गायकवाडला. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अमित डांगरे होते उपस्थित. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. यष्टीला अक्षरशः आपण पाहतोय. खरं तर बेसला चेंडू घासून गेलाय. ती ब्लिंक झाली परंतु पडली नाहीये, त्यामुळे देव बलवंत म्हणावं लागेल. आणि अखेर विवेक गायकवाड मी इथून जीवनदार मिळतंय या मॅचमध्ये. अमित डांगरे यांना तुम्ही पाहताय, अनुभव त्यांच्याकडे प्रचंड आहे, आणि अनुभवाची शिदोरी तुम्ही पाहताय, कारण त्यांना माहिती होतं बॉलच्या हातामध्ये चेंडू देशपर्यंत विवेक गायकवाड इथे पोहोचेल, त्यामुळे त्याने डायरेक्ट हिट केला आणि अक्षरशः चाटून गेली आहे बेल्सला. चेंडू मात्र आपण पाहतोय घासल्यानंतर निघून गेला. एसटी खरं तर बेल्स ब्लिंक झाली, परंतु इथे सेफ असतील. 2 धाबा मिळतील, त्यामुळे टीमची टोटल 2 धाब्याच्या साथीने पुढे सरकतोय. 48 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न. फटका फसलाय, विवेक निघालाय, परंतु घडलंय काय? कॅच ड्रॉप. विवेक गायकवाड आज आय थिंक नशीब खाऊन आलाय की काय. दुसऱ्यांदा जीवनदान त्याला मिळतंय. धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला नाहीये.
आणि खरं तर त्यांना सांगितले बचेंगे तो और भी लढेंगे, सिर सलामत तो पगडी 50. त्यामुळे इथून धाव घेतलीच नाहीये. त्यामुळे आता ओन नंबर खेळ देखील इथून आपण पाहतोय संपक्षेतून आपण पाणी घेऊन या. अप्रतिम खेळ 4 ओव्हरसाठी आपण पाहतोय टाइम खरं तर संपला. त्यामुळे एक खेळाडू 30 वर्तुळाच्या आतमध्ये घ्यावा लागेल 5व्या ओव्हरसाठी. याची देखील आपण नोंद घ्यायची. जर्मन जोबेली बनाम राज क्रीडा मंडळ कुळगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच मैदानावरती रंगतीये. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 5 खेळाडू बसतील पाणीपीठ. डीजे मास्टर येऊ दे एक चांगलं संगीत. जवळजवळ 6 मिनिट आपण उशिरा आहोत. आणि ओव्हर नंबर 5 साठी आपण पाहतोय खरं तर बॉली ट्रॅक वरती आता दाखल होतोय. बारक्या पाडाबे आकाशला तुम्ही पाहताय मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना स्ट्रायकिंग एअरवरती तुम्ही पाहताय महेंद्र धुळे मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. तुम्ही पाहताय या मॅचचा आनंद घेत असताना जॅस फार्मचे ओनर अक्षय वासुदेव भोईर हे देखील जोडले गेले त्या मैदानावरती. त्यांचे वेलकम आम्ही करू या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल तयार. पहिला बॉल खेतला ऑन साइडला स्कोर लेगला निघालाय. दन 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 करत क्षेत्ररक्षक पोहोचतील त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. धावा मिळतील 4. अप्रतिम संगीत डीजे कल्पेशच्या माध्यमातून आपल्याला जरूर ऐकायला मिळेल. आणि खरं तर मालिकची गाडी आणि ड्रायव्हरचा पसीना हे आपण नेहमीच पाहिला. पहिला बॉलवरती आज चौकार आलाय. अक्षयजी भोईर आपण या मंचावरती आपल्याला आयोजन कमिटीच्या माध्यमातून इन्व्हाइट केले जाते. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. अक्षय या पण मुख्य व्यासपीठावरती. पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. त्यामुळे धावफल तुम्ही पाहताय 52. बाबा दाबा धावफलकावरती जोडले जातील. ओव्हर नंबर 5 चा खेळ प्रगतीपथावरती असताना आकाश पाडावेच्या विरोधात आक्रमण केलाय. पहिला बॉलवरती आकाशला आकाश दाखवलाय महेंद्र धुळेनं या मॅचमध्ये. राऊंड द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. फेवरेट स्ट्रोट तुम्हाला पार मिळेल. महेंद्र धुळेच्या बॅटमधून बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गॅपमधून फरार. येतोय चौकार. महेंद्र धुळे मैदानावरती दाखल झाला या मॅचमध्ये. तुम्ही पाहता टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना खरं तर रिबसचा फटका लगातार आबाद नाही तर बरबाद म्हटलं जातं. परंतु तीच ओळख आहे महेंद्र धुळेची. तिसरा तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. माही मार रहा है. बॉल सीमा पार. आउट ऑफ द पार्क. बिग हिट. सिक्सर. आज महेंद्र धुळेची बॅटिंग पाहत असताना ओसाट्याचं मैदान आठवलं. 100 धाबाचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना काप बॅटिंग केली होती. फक्त एका धाबाने खरं तर तो सामना गमावला टीम जोविलीनं. परंतु काल लढला होता जोविली संघ त्या मॅचमध्ये. आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय अप्रतिम बॅटिंग मैदानावरती महेंद्र धुळेच्या माध्यमातून तुम्हाला पार मिळते. आमचे समालोचक मित्र महेशजी धुळे मॅडी यांचा संघ मैदानावरती खेळतोय.
आणि महेंद्र धुळेला तुम्ही पाहता या मॅचमध्ये टॉप गिअरवरती बॅटिंग करत असताना धावफलक टीमची टोटल आता फलकावरती वेगाने फ्लाय होतीये. धावफलक 62, 62 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. ज्यावेळेस सुरुवात झाली असं वाटलं होतं संघ अडचणी सापडलाय, परंतु मैदानावरती माही मार रहा है बाबेश धुळे. आमचे कॅमेरामॅन यांचं आगमन झालं. वेलकम. आज डेस्कोटमध्ये खोदून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळेस देखील तुम्ही पाहताय खरं तर सिंगल एक पडण्याचा प्रयत्न होतोय आणि डायरेक्ट हिट. विवेक गायकवाड ला मैदान सोडावं लागेल. व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर आगमन झाले आमचे साई भालेराव आणि साई ढाब्याचे ते खरं तर ओनर आहेत, मालक आहेत. त्यांच्याकडून आम्हाला पंचम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये धनराशी लाभले. त्यांचे आभार आम्ही व्यक्त करू आणि त्यासोबत एरंदर टीमसाठी 24 टी शर्ट त्यांच्या माध्यमातून आम्हाला लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतोय. 24 टी शर्ट त्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, त्यामुळे त्यांचे आभार. टर्न केलाय ऑन साईडला, गॅपमध्ये बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मैदानावरती दाखल झालाय प्रेम धुळे. नावात जरी प्रेम असलं तर देखील आक्रमक पवित्र आल्या आल्या बॉल सीमा पार. 4 यांच्या बॅटमधून सलगचे 2 षटकार जर आले सलग 2 बरोबर तर विघ्नेश धुळे आणि सुधीर धुळे यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी देऊन महेंद्र धुळेचा सन्मान करण्यात येईल. प्रेम धुळेसाठी देखील कॅश प्राइज आहे. हर्षद भोपे यांच्याकडून एका षटकारासाठी 1,000, 3 षटकारासाठी फक्त एकच चेंडू शिल्लक आहे मित्रा, त्यामुळे 1 चेंडू 1 षटकार. बिगिट केलाय, फटका चांगलाय. 20 मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बाळा, हे बाळा नाहीये, बमका गोळा आहे आणि अखेर थ्रो तुम्हाला पार मिळेल. 2 धाबा तर 1 पडल्या. तिसरीचा प्रयत्न करतोय माही आणि तिसऱ्या धाब्यासाठी कदाचित मी म्हणेन थांबावं लागेल, वासरा फागली असं म्हणावं लागेल आणि अखेर तिसऱ्या धाब्यासाठी इथून परतावं लागेल महेंद्रला माघारी की प्रेमला माघारी परतावे लागेल आणि धावफलक तुम्हाला पारमेल. टीमची टोटल पहिल्या 5 ओव्हरच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय. स्कोरबोर्डवरती 68 68 धाबा जोडले गेलेत आणि आता 69 धाबाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पारमेल. जशी मॅचला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक. व्हॉइस ऑफ बदलापूर शहापूर चा एक गुड आवाज आदरणीय सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद. चला दोन टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉस साठी या. ओम कोटेश्वर बोज आणि त्यांच्या विरोधात मामनोली. शंकर पाटील विरोधात प्रवीण विशे. ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला खरं तर मुरबाड कल्याण ग्रामीणचा संघ तुम्हाला मैदानावरती खेळताना दिसेल, तर दुसऱ्या बाजूला बदलापुराचा एक ताकदवर संघ मैदानावरती तुम्हाला जरूर खेळताना दिसेल. या पण शंकर पाटील आणि येताना किरण पवार यांनाही मुख्य व्यासपीठावरती सन्मानपूर्वक घेऊन यावं. खरं तर रायगडची रण मशीन सावळेश्वर साबळा या टीमसाठी खेळत असताना प्रतिम खेळ किरण पवारचा आपण नेहमीच पाहिला आणि या स्पर्धेमध्ये खरं तर बोध संघाला सपोर्ट करण्यासाठी ते दाखल झालेत. त्यांना विनंती यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मुख्य व्यासपीठावरती असं म्हटलं जातं ज्यांचे शब्द होतात खरे, त्यांचं नाव सूरज तरे आणि सूरज आज रात्री उगवला. त्यांचे वेलकम आम्ही करू आणि त्यासोबत ज्यांची कामगिरी झकास त्याचं नाव विकास आणि विकास मेहर यांचे आगमन झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. स्पर्धेच्या वतीनं आपण आलात, आपलं मनपूर्वक स्वागत. साई ढाबा खरं तर टीव्ही स्क्रीनवरती दाखवलं जाते. त्यासोबत जॅस फार्म म्हणजे अक्षयजी वासुदेव भोईर यांचा फार्म हाऊस त्याची ॲड केली जाते आणि त्यासोबत आपण पाहतोय खरं तर
कुटुंब प्रमुख वामनजी म्हात्रे साहेब त्यांच्या साथीने आमचे अमोजी रमेश सोनावणे यांनाही दाखवले जाते. त्यांचे वेलकम. त्यांच्याच स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा. मॉन्टी यांचं आगमन झाले. वेलकम मॉन्टी, आपलं स्वागत आहे. त्यासोबत चला टॉस आपण करू. बोस टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. मामनोली टीमचे कॅप्टन मी विनंती करेल अमोलजी सोनावणे साहेब या आपल्या शुभ हस्ते आम्ही करतोय टॉस. नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. टॉस आपण संपन्न करतोय. नाणेफेकीचा कौल स्पर्धेचे मुख्य शिल्पकार अमोलजी रमेश सोनावणे, समाजसेवक उद्योजक आहेत. त्यांचे शुभ हस्ते आपण करतोय टॉस. शंकर कॉल करतील. काटाचा कॉल आणि छापा आलाय. टॉस जिंकलाय निर्णय कळवायचे मामनोली टीम. चला, परंतु आता इथून पुढे जे संघ खेळतील त्यांना विनंती, आपण येताना खरं तर निर्णय पेंडिंग ठेवू नका, लगेच निर्णय कळवा. आउट टू कॉमेंट्री बॉक्स. प्रशांत दादा मारुती मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. दादांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम. धन्यवाद, थँक्यू सो मच. राहुलजी चव्हाण सर आपलं मनापासून आभार. त्याचबरोबर तुषारजी शिंदे सर आपलं मनापासून आभार. या ठिकाणी समालोचन कक्षामधनं आम्हाला साथ देत आहेत समालोचक मित्र, दोघांचाही मनापासून या ठिकाणी आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय. 68 बनल्यात पूर्वार्धाचा खेळ ज्या वेळेला आपण पाहिला. बॅटिंग करत असताना जय हनुमान जोवेली टीमने बनवल्या. बरोबर 9:56 झालेली आहेत. 9:57 पहिला बॉल पडेल. पहिल्या 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटांचा अवधी आहे. कंपल्सरी 4 षटकं 20 मिनिटांमध्ये टाकावी लागतील. सूचना सर्वांनी लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहावंच लागेल. वेळेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचं सहकार्य या ठिकाणी केलं जाणार नाही. 68 बनल्या पूर्वार्धात 69चा पाठलाग सुरू होतोय. बॅटिंग करत असताना जय हनुमान जोबेली या टीमनं 5 षटकात 68 धावांचं डोंगर उभं केलंय आणि डोंगराचा पाठलाग इथे सुरू होतोय. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी मैदानात. पहिलाच बॉल उंच गेलाय. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं चेस करण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर. फटका दर्जेदार, चेंडू सीमापार. सुदर्शन जाधवचा पहिला चौकार. पहिली जोडी मैदानात आली आहे, सुदर्शन आणि सिद्धेश. बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर 4. यानंतर आपण इनसाइड आउटचा क्लास पाहताय. फटका दर्जेदार, फिल्डरसाठी मोठी चेस. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. मार्गस्थ आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ. विवेक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. राईट अमोर द विकेट. बॅटची कडा. संधी आहे मात्र विकेट किपर महेंद्र धुळेपर्यंत चेंडू कॅरी झाला नाही. निश्चित आपण पाहताय ड्रॉप झालाय, जीवनदान मिळालं. सिंगल कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतायत मात्र निश्चित वेळेवरती स्वतःला आवरलं आणि हा डॉट कमबॅक केलं. विवेक गायकवाड जुनं जाणतं आसरं आहे. भरपूर वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी. हा अनुभव इथे त्यानं खोलून काढला आणि निश्चित आपण पाहताय पहिल्या 2 बॉलवरती चौकार आले. घाबरून हादरून न जाता या बॉलवरती डॉट. बॅटची कडा लागली मात्र निश्चित दैव बलवत्तर या ठिकाणी सुदर्शनचं आणि निश्चित आपण पाहताय तर डॉट. नेक्स्ट बॉल. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फुलटोस बॉल एक्स्ट्रा कव्हरला चिरत फाडत दर्जेदार क्लासिकल अंदाजात सुदर्शननं ठोकलाय. अजून एक चौकार.
भोजगावचे प्रसिद्ध डीजे मास्टर रोहित चिपळे सर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनापासून आभार. फटका दर्जेदार, पूलचा देखना स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. बदलापूरमधील मोठमोठे इव्हेंट्स नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असतात. अर्थातच भोजगावचे प्रसिद्ध डीजे ऑपरेटर डीजे मास्टर रोहित चिपळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत. इथे आपण पाहताय विवेक गायकवाडवरती हल्ला चढवलाय. षटक पहिलं चालू आहे. धावफलकावरती टोटल 18 धावा सुदर्शन जाधवच्या बॅटमधनं. 3 चौकार 1 षटकार. इथे प्रश्नचिन्ह उभा केलाय. 69 धावांचा मोठा पाठलाग आहे, मात्र तो सुद्धा करण्याची तयारी दाखवली आहे. विवेकचा चेंडू शॉर्ट पिच, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, दे धमाका, सिक्सर. धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी. पहिल्या षटकावरती मोठा हल्ला बोल केला सुदर्शन जाधवच्या बॅटमधनं. 3 चौकार 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. धावफलकावरती जबरदस्त आघाडी या ठिकाणी घेतली आहे. टोटल आपण पाहिली तर तब्बल 24 धावा पहिल्या षटकात कुठून काढल्या. पॉवर प्लेचं षटक, 9 फिल्डर 30 यार्डमध्ये, पाबंदीचा पुरेपूर फायदा उचलला. 3 क्लासिकल चौकार, त्यानंतर 2 उत्तुंग षटकार. अशा पद्धतीने आपण पाहताय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 24 धावा या ठिकाणी बनल्यात. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटं खर्च झाली आहेत. वेळेच्या बाबतीत आपण सर्वांनी कटिबद्ध राहा. निश्चितच बिग फाईट मॅच, काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. विजयदादा गायकवाड, अमोलदादा सोनावणे यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. विजयदादा गायकवाड आणि अमोलदादा सोनावणे या स्पर्धेचे शिल्पकार, ज्यांच्या वतीनं सलगच्या 3 सिक्सरला 1001 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालंय. पहिला चेंडू करण धुळे गोलंदाजी मार्कवरती आला. निश्चितच टीमला कमबॅकची गरज आहे. पहिल्या षटकात टोटल धावा आपण पाहताय भरपूर कुठून काढल्या. एकंदरीत 24 आल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. बदलापूरचा वंडर बॉय करण धुळे गोलंदाजी मार्कवरती. पहिला डॉट. यावेळेस फुलटोस घेऊन खेळलाय. स्विचिट अटेम्प्ट सक्सेसफुल केलाय. फटका दर्जेदार, जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार. राऊत ही सलामीवीरांची जोडी मैदानात बॅटिंगसाठी उतरला. जबरदस्त सुरुवात करतायत. पहिल्या षटकावरती सुदर्शनचा हल्ला, त्यानंतर इथे आपण पाहताय सिद्धेश राऊतच्या माध्यमातून हा चौकार मिळालाय. करणचा हा चेंडू, हा सुद्धा फुलटोज, पूर्ण टोल वसूल केलाय. जबरदस्तरित्या आघात करत असताना सलगचा दुसरा मोठा फटका, षटकार. विकेट हॅट्रिकला 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे आपण पाहताय चेंडू चांगल्या पद्धतीनं टोलावले जात आहेत. मोठ्या फटक्यांची मालिका सातत्यानं लावली आहे. 68 धावा बनल्या. 69 धावांचं मोठं लक्ष आहे, मात्र लक्षाचा पाठलाग करत असताना सुरुवात जबरदस्त दिली आहे. फ्लाइंग स्टार्ट. स्कोर कार्ड टोटल आपण पाहिलं तर तब्बल झालंय 34 या आकड्यावरती. 34 ऑन बोर्ड. जय हनुमान जोवेली या टीमला आपण पाहता इथून कमबॅकची गरज आहे. ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. करण धुळेवरती फार मोठी जिम्मेदारी. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस हा चेंडू पहा समोरच्या दिशेला पुन्हा टोलावलाय. फिल्डर येते दूरवरनं महेंद्र. चेंडूला गॅदर केलं. एका टप्प्यावरती पकडत असताना एक सिंगल मिळेल. सिंगल, 1 धाव धावफलकावरती. सेन्सिबल क्रिकेट. पहिला चौकार, त्यानंतर षटकार. इथे आपण पाहताय सिंगल मिळतीये. स्ट्राईक रोटेट. सुदर्शन येतो स्ट्राईक वरती.
टोटल 35 धावा. त्यानंतर हा सुद्धा आपण पाहू शकता स्विचिट अटेम्प्ट फुलटोस घेऊन खेळलाय. फटका सुंदर पाहायला मिळेल. धावा मिळताय 4 चौकार. आघाडीचे 2 फलंदाज सुदर्शन आणि सिद्धेश डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग. यावेळेस मिस टायमिंग. इथे आपण पाहताय सिंगल धाबेसाठी आलेत, पूर्ण केली आहे. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत आणि यशस्वीरित्या 2 धावा सुद्धा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 षटकांवरती मोठा हल्ला बोल. 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोअर कार्ड वरती टोटल बनल्या तब्बल 41 धावा. 41 विदाउट लॉस. जबरदस्त सुरुवात. दोन षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 41 धावा. चला डगआउट मधनं पाणी घेऊन या. छोटासा ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी आपण पाहताय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 2 षटकांमध्ये धावा भरपूर वसूल केल्या. समीकरण पहा 18 चेंडू आणि आता 28 ची गरज. टप्प्यात आलंय आणि निश्चितच प्रेक्षक राजा सुद्धा या मॅच कडे डोळे लावून पाहतोय. सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी सौया डीजे. मान्यवर प्रशांत दादा मेहर उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. विनंती करतोय दादा या आपण. प्रशांत दादा मेहर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे. या स्पर्धेचे शिल्पकार अमोलदादा सोनावणे, युवा उद्योजक, यंग डॅशिंग डायनॅमिक हँडसम, शिवसेनेची बुलुक मैदानी तोफ अमोलदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी आपण करतो आहोत. त्याचबरोबर या स्पर्धेचे आधारस्तंभ राजेश दादा मेहर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करतो आहोत. त्याचबरोबर मान्यवर साहिल दादा भालेराव या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचं मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. दादांचा शुभ सन्मान आपण करतो आहोत. साहिल दादा भालेराव आपण या. ज्यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य 5व्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेसाठी आम्हाला सौजन्य झालं. त्याचबरोबर संपूर्ण टीमसाठी टी शर्टचं सौजन्य दादांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं. साहिल दादा भालेराव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी पार पडला जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपला अमूल्य वेळ आपल्यासोबत या ठिकाणी देत आहेत. आयोजकांच्या विनंतीस मान देऊन आपण या ठिकाणी आलात, मंचाची शोभा वाढवलीत. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक आभार. मान्यवर रजा कोहारी या ठिकाणी दादा उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. रजा कोहारी दादा यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जात आहे.
त्याचबरोबर या ठिकाणी हनुमंत दादा मेहर उपस्थित आहेत. दादांचा शुभ सन्मान आपण करूयात. हनुमंत दादा मेहर दादांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था, पाण्याचं पुण्य या स्पर्धेसाठी आम्हाला मिळालं. हनुमंत दादा मेहर आपणास विनंती आहे आपण मंचावरती या. सुस्वागतम. जाऊया ऑनगोईंग मॅच कडे. इथे आपण पाहत आहे सातत्यानं मोठ्या फटक्यांची मालिका. चौकारानंतर हा सुद्धा एक लॉफ्टेड स्ट्रोक षटकार. आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. आपण लगेच तयार राहा. हा सामना संपल्यानंतर आपण लगेच मैदानात उतरायचंय. धावफलकावरती टोटल 51 धावा, 50 पार केली आहे. कल्पेश धुळे फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू विकेट मिळाली. त्यानंतर आपण पाहताय 2 बॉलवरती 2 आक्रमक फटके. बॅटिंग करत असताना इथे आपण पाहताय लेफ्ट हँडेड बॅट्समन तेजस मेहरच्या बॅटमधून जबरदस्त फटकेबाजी. लॉंगॉनला टार्गेट केलं. मिडॉनला पार करत असताना जबरदस्त फटकेबाजी. इथे स्विचिट अटेम्प्ट केलंय. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. कल्पेश धुळे भरपूर अनुभवी हुशार गोलंदाज आहे. इथे आपण पाहताय तर हा अतिशय सुंदर टप्पा. लो स्कोरिंग मॅचेस नेहमीच आपण पाहताय तर हाय व्होल्टेज ड्रामा जे हनुमान जोबेली संघाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. या मॅचमध्ये धावा भरपूर होत्या. मात्र इथे आपण पाहिलं तर सुरुवातीला भरपूर धावा खर्च झाल्या. सुरुवात दमदार दिली. त्यानंतर मात्र धावा रोखण्याचं मोठं आव्हान या ठिकाणी उंच गेलाय. लांबी गाठेल का प्रश्न आहे. फिल्डर आहे सीमारेषेवरती. मॅच मध्ये ट्विस्ट आहे. झेल टिपलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. बॅट्समनचा रिव्ह्यू आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू ना सर. ओके, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. या ठिकाणी हाईट फॅक्टर चेक केला जाईल. चेक. सन्माननीय कुणालजी ठाणगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न केला जाईल. सन्माननीय श्रीमान कुणालजी ठाणगे साहेबांचा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय अमोलदादा सोनावणे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करतोय. या स्पर्धेचे निर्माते आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण इथे संपन्न करतोय. सोबतीने सन्माननीय राजोदा मेहर देखील आहेत आणि फेअर डिलिव्हरी त्यांचा देखील विशेष सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय सर्वेशदादा कोळंबे या ठिकाणी उपस्थित आहेत. शुभ स्वागत. कल्पेश धुळेनं इथे आशेचा किरण दाखवलाय. गोलंदाजी करत असताना आपली जादू इथे फिरवली. निश्चितच स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं असेल जय हनुमान जोबेली आणि श्री गणेश कासगाव या दोन संघांच्या दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा त्या ठिकाणी पार पडला. लो स्कोरिंग मॅचमध्ये जय हनुमान जोबेली संघानं दिलेली झुंज विसरता येणार नाही मित्रांनो. इथे आपण पाहताय कल्पेशनं आशेचा किरण दाखवला. विकेट मिळाली आहे. यावेळेस पहा गुगली मात्र जास्त बाहेर निघालाय. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल. निश्चित आपण पाहताय तर टप्प्यावरती नियंत्रण चांगलं आहे कल्पेशचं. मात्र जास्त टर्न करत बाहेर निघाला. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 52 वरती. 52. 13 चेंडू 17चं समीकरण. अजूनही मॅच दोन्ही संघासाठी जिवंत आहे. इथूनही झुंज होऊ शकते. इथे आडव्या बॅटनं कडक प्रहार केलाय. उंच आणि लांब जात असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच मधली हवा काढणारा षटकार.
तर इथे आपण पाहताय टोटल बनल्यात आपण पाहू शकताय 58 धावा, 58 ऑन बोर्ड. आता समीकरण पहा, 12 चेंडू आणि 11 धावांची गरज. 12 चेंडू 11 धावा. संघाचा तारणहार मोरक्या गोलंदाजी मार्कवरती महेंद्र धुळे. जिम्मेदारी फार मोठी. संघ संकटात आहे आणि संकटाच्या वेळेला धावून यावं लागेल. नेहमीच संकट समयी धावून येणारा हा खेळाडू आहे. टीमसाठी आपण पाहताय परिस्थिती गंभीर आहे. या गंभीर परिस्थितीमध्ये खंबीर भूमिका महेंद्र धुळेला इथून पार पाडावी लागेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 धावांचं लक्ष्य पार करायचंय. बॅटिंग करत असताना टिचून मैदानावरती तळ ठोकून बॅटिंग करतोय. निश्चित पहिलाच बॉल. लाऊड अपील करतायत. पंचांकडे दाद मागितली जाते. मात्र हा चेंडू आपण पाहू शकताय कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन गेलेला हा चेंडू. सुदर्शन जाधव ज्याच्या बॅटमधनं आपण पाहताय चौकार षटकारांची आतिषबाजी झाली. त्याला साथ देण्यासाठी कल्पेश आलाय. चांगल्या पद्धतीचा खेळ दोघांच्या माध्यमातून अद्यापपर्यंत झालाय. इथे बॅटची कडा लागली आहे. चेंडू जातोय गलीमध्ये. सिंगल मिळेल. जोवेली संघ जर आजच्या रात्रीमध्ये क्वालिफाय झाला, लेगबाईचा इशारा, तर सुधीर धुळे आणि विघ्नेश धुळे यांच्याकडनं टीमसाठी टी शर्ट स्पॉन्सर केले जातील. इथे आपण पाहताय तर एक लेगबाईची सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकलेला आहे 59 आकड्यावरती. 10 चेंडू 10 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. जहानमान जोवेली संघ म्हटला म्हणजे झुंजार संघ आहे. शेवटच्या मोमेंटपर्यंत मॅच सोडायची नाही ही ताकद त्यांची नेहमीच पाहिली आहे. महेंद्र धुळे गोलंदाजी मार्कवरती. इथे आपण पाहताय थोडासा रनवेमध्ये अडथळा. पुन्हा एकदा माइंड गेम खेळण्याचा प्रयत्न. निश्चित पुन्हा बॉलिंग मार्कवरती रिटर्न येतोय. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. दर्जेदार गोलंदाजी आणि दर्जेदार बॅटिंग यांच्या दरम्यान बॅटल. इथे हा फुलटो चेंडू. चेंडू चाला कव्हरला. फिल्डर आहे त्या ठिकाणी कल्पेश. एकच मिळेल. एकच धावेवरती संतुष्ट राहत आहेत. दोन्ही फलंदाजांना माहिती आहे सिंगल सिंगलनं सुद्धा डाव सावरला जातोय आणि निश्चितच 69 धावांचं मोठं लक्ष होतं. सुरुवातीच्या 2 षटकांवरती मोठा हल्ला झाला. 2 षटकात 41 आल्या. त्यानंतर मात्र कमबॅक करणं जहानमान जोवेली संघासाठी फार अवघड होऊन बसलं होतं. तिसऱ्या षटकात आपण आहोत. महेंद्र धुळेच्या या षटकावरती फार मोठ्या अपेक्षा आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट. चांगला चेंडू टर्न होत आतमध्ये आणलाय. इन स्विंगिंग डिलिव्हरी. आउटसाइड द ऑफस्टंप पिच केलं. त्यानंतर आपण पाहताय टप्पा पडल्यानंतर वळण घेत आतमध्ये आलाय. व्हेरी गुड बॉलिंग. टप्प्यावरती आणि गतीवरती चांगलं नियंत्रण पाहायला मिळतंय. कुठल्याही प्रकारचं उत्तर या चेंडूवरती नव्हतं. इनफॉर्म बॅटर आहे मैदानावरती. निश्चितच ज्याच्या बॅटमधनं भरपूर धावा आल्यात सुदर्शन जाधव. इथे चांगला चेंडू आहे. अक्रॉस बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. प्रचंड गती दिली. यावेळेस आपण पाहताय गतीमध्ये बीट केलं. ऑफस्टंपच्या अगदी बाहेर जाऊन अक्रॉस बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. डॉट येतोय. सलगचा हा दुसरा डॉट. आणि त्यानंतर आपण पाहताय तर या मॅचमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलंय महेंद्र धुळेनं. ही जिम्मेदारी त्याची नेहमीच राहिली आहे. जबाबदारीपूर्वक खेळ करण्यासाठी माहीर, संकट समयी धावून येणारा संकट मोचक म्हणून महेंद्र धुळेला नेहमीच ओळखलं गेलंय. इथे चांगली गोलंदाजी तो करतोय. अजून एक चांगला चेंडू. बॅटची काढा लागली. शॉट फाईन लेग वरती. खराब फिल्डिंग. दुष्काळात 13वा 62. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि आता विजयासाठी 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावा. जबरदस्त मॅच. हाय व्होल्टेज ड्रामा. 69 धावांचं लक्ष होतं. लक्ष्याचा पाठलाग करत असताना या ठिकाणी आपण पाहताय सन्माननीय अविनाशजी अशोक सोनवणे साहेब आणि विजय अनंत सोनवणे साहेब दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. दोघांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. दादा या माईक थोडा गेन द्या ना. दोन्ही मान्यवर पाहुणे मंडळी आपल्या विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. आपल्या देखील स्पर्धेमध्ये मनपूर्वक शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 धावांची अजून आवश्यकता. क्रिकेटच्या मैदानावरती कधीही कुठलीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नसते आणि कितीही धावा कमी असल्या तरी सुद्धा मित्रांनो मैदानावरती काहीही घडू शकतं. इट्स अ ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी. अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. याच बदलापूर नगरीनं साक्ष दिली आहे.
स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषकामध्ये गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही जर पाहिलं असेल, फॉलो केलं असेल, तर फायनलच्या मॅचमध्ये, मेगा फायनलमध्ये 6 चेंडू आणि एका धावेची गरज असताना सुद्धा मॅच डिपेंड झालेली आहे. आणि ती ताकद ठेवतो विवेक गायकवाड. जिम्मेदारी ज्याच्या खांद्यावरती दिली आहे. शेवटचे 6 बॉल 7 धावांची गरज आहे. आता इथून आपला संपूर्ण अनुभव पणास लावावा लागेल. अनुभवाची शिदोरी इथून खोलावी लागेल. इथे आपली ताकद जी आहे ती ताकद जय हनुमान जोवेली संघाला दाखवावी लागेल. असे अनेक सामने नेहमीच जिंकण्याचा विक्रम ज्यांच्या नावावरती राहिला आहे तोच जय हनुमान जोवेली संघ मैदानात. आणि त्यांना समोरून फाईट देत असताना नव्या दमाचे नवे शिलेदार जबरदस्त खेळतायत. राज क्रीडा मंडळ कुळगाव राज करतायत मैदानात. पहिलाच बॉल, बॅटची कडा लागली आहे. चेंडू त्या ठिकाणी जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. फिल्डर जाऊन चेंडूला गॅदर करतील. विकेट किपरनं पकडलं. निश्चित आपण पाहताय एक सिंगल मिळतीये, स्कोअर कार्डला जोडली जाईल. अजून इथून आपण पाहताय 5 चेंडू 6 धावांची गरज. मॅच बनेल, मॅच जबरदस्त रंगेल. दोन्ही संघांचा आपण विचार करताय तर मॅच न सोडणाऱ्या 2 संघांच्या दरम्यान ही मॅच जबरदस्त द्वंद्व. यावेळेस आपण पाहताय तर येलो जर्सी मध्ये ऑस्ट्रेलियन फील देत असताना जय हनुमान जोवेली. विवेक गायकवाड ज्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी. इथे उंच गेलाय, झेल पकडला जाईल का? निश्चित आपण पाहताय झेल पर्यंत पोहोचला नाही. आणि त्यानंतर आपण पाहताय दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली. इथे थोडं ट्राय करणं गरजेचं होतं. चेंडू पर्यंत पोहोचला नाही प्रेम. आणि त्यानंतर आपण पाहताय 2 धावा कंप्लीट झाल्या. प्रेम आणि महेंद्रच्या बरोबर मधोमध चेंडू ड्रॉप झाला. 2 धावा धावफलकावरती जोडतायत. स्कोअर कार्ड पुढे सरकलं 65 या आकड्यावरती 65. आता समीकरण पहा, 4 चेंडू आणि 4 धावांची गरज. जबरदस्त मॅच. विवेक गायकवाड. यावेळेस मात्र मॅच फिनिश. MSD स्टाईल सामना फिनिश करत असताना सुदर्शन जाधवच्या बॅटमधनं हा चेंडू हवाई हल्ला करत असताना सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार.